नमस्कार मित्रांनो, पंढरपूर रिअल एस्टेट मध्ये तुमचं परत स्वागत आहे. मी तुम्हाला अशी प्रॉपर्टी घ्यायला दाखवतोय, म्हणजे दाखवायला घेऊन जातोय. ती प्रॉपर्टी बघायच्या अगोदर तुम्हाला काय विनंती करतोय की हा पूर्णपणे व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. काय होतं मित्रांनो, मी पूर्णपणे व्हिडिओ यासाठीच बनवत असतो की सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला मिळावं, माहिती मिळावं, व्हिडिओ सहित मिळाव्यात, म्हणून मी डिटेल्समध्ये सगळं व्हिडिओ बनवत असतो. त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बना. फ्लॅट कितीचे आहेत, गाळे कितीचे आहेत, म्हणजे हा व्हिडिओ होती जी एक्झॅक्टली माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार. तुम्ही काय करता की व्हिडिओ पूर्ण बघत नाहीये, नंबर दिसतं, लगेच तुम्ही मला कॉल करता. म्हणजे व्हिडिओ काढायचा उद्देश मला पूर्ण तुम्हाला दाखवायचाच असतो, ते सुद्धा तुम्ही मला कॉलवरती विचारता. त्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो की हा पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि बघितल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील मी सांगितले, बाबा इथं तुम्हाला हा गाळा एवढ्याला मिळणार आहे, हे गाळाची साईज एवढी एवढी आहे, फ्लॅट एवढे एवढे आहेत, इथं हॉल एवढे साईजचे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपण व्हिडिओ चालू करूया. चला तर मग. नमस्कार मित्रांनो, पंढरपूर रिअल एस्टेट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी तुम्हाला पंढरपूर पुणे जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गावरचा एक अशी प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी, रेडी पोझिशन मधली प्रॉपर्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. एक्झॅक्टली आता त्या प्रॉपर्टीच्या अपोजिट साईडलाच आलेलो आहे. ती प्रॉपर्टी एक्झॅक्टली सांगायच्या अगोदर ते लोकेशन दाखवतो तुम्हाला अगोदर. या साईडला ते गेलेले माझ्या उजव्या बाजूला इकडे पंढरपूर आहे, म्हणजे पंढरपूर एसटी स्टँड खूप हाकेच्या अंतरावरती इथं पंढरपूर एसटी स्टँड आहे. कॉलेज चौक, केबीपी कॉलेज चौक, डीव्हीपी मॉल या रोडला खूप हाकेच्या अंतरावरती या साईडला पंढरपूर आहे. चालत जाऊ शकता एवढ्या अंतरावरती आहे. आणि माझ्या डाव्या बाजूला इकडे वाखरी साईडला, म्हणजे पुणे साईडला सुद्धा इकडे जाता येतं, एवढ्या छोट्याशा अंतरावरती आहे. आणि हे एक्झॅक्टली लोकेशन तर पाहायचं म्हणलं तर ह्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे माझ्या पाठीमागं दूध पंढरी नावाची एक संस्था आहे. दूध मॅन्युफॅक्चरिंग करणारी किंवा दुधाचं प्रोसेस करणारी एक संस्था आहे, दूध पंढरी नावाची. त्या दूध पंढरीच्या अपोजिट साईडला आपण ती प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे. ह्या रोड टचला, ह्या पालखी मार्गाच्या रोड टचला ही प्रॉपर्टी आहे, प्राईम लोकेशन आहे. आणि आपण आता प्रॉपर्टीची बाकीची माहिती घेऊया. या तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. प्रॉपर्टी चालू व्हायच्या अगोदर प्रॉपर्टीच्या समोर अशा पद्धतीचं हे पार्किंगसाठी जवळपास 5 ते 7 गाड्या फोर व्हीलर बसू शकतात, एवढी जागा शिल्लक आहे समोर. 5 ते 7 फोर व्हीलर गाड्या एवढ्या बसू शकतात. साईडनं हा रस्ता पण आहे मित्रांनो, म्हणजे हा जो प्रॉपर्टी आहे ह्या दोन्ही बाजूला रस्ता आहे. मेन म्हणजे हा पूर्वेला रस्ता आहे आणि प्लस इकडे वरच्या बाजूला रस्ता आहे. म्हणजे दोन रस्त्याचा ही प्रॉपर्टी आहे, कॉर्नर पीस आहे. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था भरपूर असल्यामुळे तुम्ही बिंदासपणे याचा विचार करू शकता. आतमध्ये आल्या हे तुम्हाला समोर डीपी दिसतोय. लाईटसाठी सेपरेट ह्या बिल्डिंगला डीपी आहे, सेपरेट डीपी आहे. या बिल्डिंगला नवीन डीपीचं परमिशन घेऊन पूर्ण ह्या बिल्डिंगसाठीच हा सेपरेट डीपी आहे. त्यामुळे लाईटची कधीही कमतरता तुम्हाला भागणार नाही. इथून आतमध्ये आल्यानंतर या तुम्हाला दाखवतो. पहिला सुरुवातीला मी गाळे दाखवतो. जवळपास मोठमोठे 12 फूट असलेले गाळे आहेत. आतमध्ये या ग्राउंड फ्लोअरचे पहिल्यांदा बेसमेंटचे गाळे तुम्हाला दाखवतो. या बेसमेंटला आल्यानंतर इथं सुरुवातीला बेसमेंटला 4 गाळे आहेत. या येऊ द्या खाली. असा अंदाजे खाली एक 10 फूट खाली उतरल्यानंतर हे 4 गाळे आहेत. मोठमोठ्या साईजचे गाळे आहेत. असे 4 प्रकारचे 4 गाळे. त्यातला एक गाळा आपण ओपन करून बघूया. इथे या. इथं पण खूप जागा अशी शिल्लक आहे, वरांडा साईड टाईप. आणि अशा पद्धतीचा हा एक गाळा सेम डिझाईनचे बाकी सगळे गाळे आहेत. अंदाजे ह्याची साईज जी आहे, हाईट जी आहे, त्या गाळ्याची साईज जी आहे, ह्याची हाईट जी आहे जवळपास 12 फुटाची हाईट आहे. आणि असा जो समोरचा फ्रंट आहे तो पण 12 फुटाचा आहे. आणि असं पाठीमाग लांबी ह्याची 20 फुटाची आहे. म्हणजे 20 बाय 12चा हा गाळा आहे, हाईट 12 फुटाची. अशा पद्धतीचं हे अशा प्रकारचे 4 गाळे शिल्लक आहेत. आणि प्लस ह्याच्यावरती अजून काय गाळे आहेत. त्या गाळ्याच्या सेटर आता उघडेल नाही, लाईट नसल्यामुळे त्या लाईटचं जनरेटरचं कनेक्शन असल्यामुळे ते ओपन करता आलं नाही. तो ह्याच्यापेक्षा मोठा गाळा आहे, डबल माल्याचा गाळा आहे. त्यामुळे तो गाळा आणि अशाच प्रकारचे अजून 2 फ्लॅट आहेत. आपण आता काय करू, हे 4 गाळे आपण बघितले, वरचे 2 गाळे बघितले. ह्या गाळ्याच्या पाठीमाग एक हॉल आहे. ह्याला हॉलला आपण मल्टीपर्पज साठी वापर करता येऊ शकतो. आपण हॉलला जाऊया, हॉल बघूया आतमध्ये कसा आहे. या मित्रांनो, आतमध्ये लाईट नसल्यामुळे थोडासा अंतर दिसेल तुम्हाला. अशा प्रकारे 50 ते 60 खुर्च्या अशा बसू शकतात असा हॉल आहे. अशा प्रकारचे 2 हॉल आहेत. एक सेकंड फ्लोअरला आहे आणि हा ग्राउंड फ्लोअरला आहे. अशा प्रकारचा हा गाळा सुद्धा आहे. आता आपण काय करूया, बिल्डिंगच्या पूर्व बाजून ह्याचं कसं कसं कन्स्ट्रक्शन हे बघूया. ही बिल्डिंग पूर्णपणे बिल्डिंग दाखवा. असं वरती बिल्डिंग आहे. अशा पद्धतीनं वरती आपल्याला फ्लॅटला जाण्यासाठी इथून एंट्री आहे, पूर्व बाजून एंट्री आहे. इथून गेट केलेलं आहे वरती फ्लॅटला जायला. वर असे 3 BHK चे 2 फ्लॅट आहेत वरती. असा एंट्रन्स आहे, ही पूर्व दिशा आहे आणि बरोबर हा एंट्रन्स आहे. इथे लिफ्ट सुद्धा आहे मित्रांनो.
ही पूर्व दिशेला तोंड आहे. वरती जाण्यासाठी इथे जिना सुद्धा आहे आणि इथे ही लिफ्ट आहे. लिफ्टचं अजून काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे काम चालू आहे. ही लिफ्ट तुम्हाला करून दिली जाणार आहे. वरती हॉल आहेत, 3 BHK चे 2 फ्लॅट आहेत. इथून जिना आहे आणि इकडे अजून एक हॉल आहे. जसं खाली आपण आता बघितला तसा प्रकारचा अजून एक हॉल आहे. हॉलची साईज सेमच आहे, मात्र हा फर्स्ट फ्लोअरला एक हॉल आहे, खाली एक हॉल आहे. इथून वरती जाण्यासाठी लिफ्ट आहे. इथं पूर्वमुखी जिना आहे. लिफ्टची पण दिशा पूर्वमुखी आहे. अशा पद्धतीचा पुढे अजून दाखवतो आपण. पुढे काय आहे, पुढे जे मोठे गाळे आहेत ते गाळे तुम्हाला दाखवतो. आपण जे खालचे गाळे बघितले ते या गाळ्याच्या पेक्षा हाईट हिची जास्त आहे मित्रांनो. खालच्या गाळ्याची हाईट 12 फूट होती, ह्याची अंदाजे 15 फुटाच्या आसपास हाईट असावी. 15 ते 18 फूट आसपास ह्याची हाईट आहे. त्यामुळे हे गाळे खालच्या गाळ्यापेक्षा खूप मोठे. ह्यातले पण गाळे विकायचे आहेत. असा वरांडा आहे समोर आणि समोर तुम्ही रस्ता बघताय, हा आपला पुणे रस्ता, पालखी रस्ता. समोर हिरो होंडाचं शोरूम आहे. समोर शोरूमच्या समोर एक्झॅक्टली हिरो होंडाचं शोरूम आहे. आणि या बाजूला इथं दूध पंढरीचं अगोदर होतं, आता तिला पूर्णपणे हे केलेलं आहे. अशा पद्धतीची ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो. खूप छान प्रॉपर्टी आहे. स्क्रीनवरती माझा नंबर येतोय, त्या नंबरवरती अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ किंवा ही बिल्डिंग किंवा हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आता आपण सेकंड फ्लोअरला आलेलो आहे. सेकंड फ्लोअरला आपण पायऱ्यांनी वरती आलो. जरा पायऱ्या दाखवा. पायऱ्याचा ब्रॉडनेस पण म्हणजे पायऱ्या असं पूर्ण अरुंद आहे, त्याच्यामुळे कुठेही मोठी वस्तू वरती येऊ शकते. अशा पद्धतीने ब्रॉड पायऱ्या आहेत. आणि आतमध्ये आल्यानंतर लिफ्टसाठी जागा तर ठेवली आहे. लिफ्ट तयार होत आहे. आणि इथं आल्यानंतर हा उत्तरमुखी इथं दरवाजा केलेला आहे ह्या फ्लॅटला. ही उत्तर दिशा आहे. माझं तोंड उत्तरेला आहे, त्यामुळे हा उत्तरमुखी प्लॉटचा दरवाजा केलेला आहे. आतमध्ये या. आतमध्ये आलेलं इथे किचनची खिडकी आहे समोर. आतमध्ये आल्यानंतर इथं हॉल आहे पहिल्यांदा. हे बेडरूम असावं. हे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम दाखवा. बेसिन दाखवा. इथं परत आल्यानंतर इकडे एक हॉल आहे. इथं हॉलला अटॅच आहे किचन. इथं हॉलमध्ये एंट्री केल्या हे पूर्ण एवढा मोठा हॉल आहे. आणि हॉलच्या बरोबर या बाजूला अशा पद्धतीनं इथं किचन आहे. किचन पण खूप मोठा आहे मित्रांनो. किचनला असे माळे पण आहेत, असे कडापे सुद्धा आहेत. म्हणजे भरपूर असं सामान बसू शकतं अशा पद्धतीने आहे. आणि किचन जसं वास्तुशास्त्राप्रमाणे बनवलंय त्याप्रमाणे किचन सुद्धा आहे. आणि किचनला एक मोठीशी बाल्कनी आहे मित्रांनो. खूप सफिशियंट अशी बाल्कनी आहे. इथं पूर्णपणे कपडे धुण्यासाठी हे करण्यासाठी एक जागा ठेवलेली आहे. इथं नळचं कनेक्शन दिलेलं आहे. आणि हे बघा तुम्ही पंढरपूर किचन मधून तुम्हाला अख्खं पंढरपूर इथून दिसू शकतं. अशा पद्धतीनं किचन आहे. अशाच पद्धतीची बाल्कनी हॉल असू द्या. आपण हॉलकडे जाऊया. अशा पद्धतीने हॉल आहे. हॉल जवळपास हॉलची बाल्कनी एखादे बेडरूम तयार होऊ शकते एवढी मोठी बाल्कनी आहे. हे असं पंढरपूरच्या बरोबर मध्यभागी असं ठिकाण आहे मित्रांनो. ही प्रॉपर्टी खूप छान आहे. याचा नक्की विचार करा. हा हायवे गेलेला जो आहे तो मंदिरापर्यंत हा असा हायवे गेलेला आहे. इथून अंदाजे मंदिर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. इथून 5-6 किलोमीटरवरती वाखरी गाव आहे. समोर हे होंडा शोरूम आहे आणि इथं हे दूध पंढरीचं शाखा होती इथं. अशा पद्धतीचं लोकेशन आहे. छान लोकेशन आहे. नक्की हिचा विचार करा. आणि स्वच्छ बाल्कनीतून बाकीचे जे 2 बेडरूम आहेत त्या बेडरूम जवळ आलेला आहे. बेडरूम हे सुद्धा बघा 3 BHK बेडरूम. हे टोटल 3 BHK आहे. त्यातला हे दुसरा बेडरूम आहे. हे पण ह्याला पण इंटरनल टॉयलेट बाथरूम आहे, बेसिन आहे. काम चालू आहे सध्या, त्यामुळे कलरिंग वगैरे केलेलं नाही आहे. फरशीचं काम झालेलं आहे. आणि प्लस अजून तिसरा बेडरूम तुम्हाला दाखवते या. ह्या बेडरूमला मात्र कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. हा सेपरेट बेडरूम इथं ठेवलेला आहे. अशा मोठ्या खिडक्या आहेत. आजूबाजूला पाठीमागे सुद्धा बंगलाच आहे, त्यामुळे इथं काही कन्स्ट्रक्शन होणार नाही आहे. व्हेंटिलेशनसाठी खूप छान आहे. इकडे पलीकडे ओपन स्पेस आहे, त्यामुळे इकडेही बिल्डिंग होणार नाही. व्हेंटिलेशनसाठी खूप एरिया चांगला होणार आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट. असे 2 फ्लॅट द्यायचे. चालतंय, ठेवा. आपण आता टेरेसवरती जाऊया. टेरेसवरती पण याचा लुक कसा आहे, टेरेस कसा वापरता येऊ शकतं हे पण दाखवतो मला. आता इथं आल्यानंतर टेरेस, एवढं मोठं टेरेस आहे मित्रांनो. इथे या टेरेसवरती जाऊया. अशा पद्धतीचं हे टेरेस आहे. ह्याला अजून वाढ होऊ शकते. टेरेस तुम्हाला पूर्णपणे वापर करता येऊ शकतो. स्वच्छ ठेवलेलं आहे, कन्स्ट्रक्शन नवीन असल्यामुळं. टेरेसवरती सुद्धा पाण्याची सोय केलेली आहे. बेसिन ठेवलेला आहे. वरती 2 टाक्या आहेत पाण्याच्या.
जवळपास 1000 लिटरच्या 2 टाक्या आहेत. या साईडने दाखवा दिसतात टाक्या. अशा पद्धतीने पंढरपूरच्या चारही कोपऱ्याच्या म्हणजे पूर्णपणे मध्यस्थानी अशा प्रकारचं हे बिल्डिंग आहे. हायवे टच आहे, पालखी मार्गाला टच आहे. नक्कीच त्याचा विचार करा. धन्यवाद.